ह्या चित्रपटाची जी स्टोरी आहे ती ह्या मूवीची मेन कॅरेक्टर जिचं नाव आहे टेसा ती आपल्याला सांगत असते। टेसा आपल्याला सांगते की जेव्हा मी हार्डिनला भेटले तेव्हापासून माझं पूर्ण आयुष्य बदललं। यानंतर आपण पाहतो की टेसाचे 12वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले आहे आणि कॉलेजसाठी तिला दुसऱ्या शहरात जायचंय। तिच्या आईला तिची नेहमी काळजी वाटत असते, तरी टेसाने कॉलेजला दुसऱ्या शहरात जाण्यासाठी तिच्या आईला मनवले आहे। टेसाचा एक बॉयफ्रेंड पण असतो। पुढे टेसाला तिच्या नवीन कॉलेजला सोडण्यासाठी तिची आई आणि बॉयफ्रेंड दोघेही जातात। इथे टेसा कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये राहणार असते। जेव्हा तिथे तिची आई पोहोचते तेव्हा तिथे टेसाच्या रूममेट्स असतात। टेसाची आई जेव्हा तिच्या रूममेटला पाहते तेव्हा तिला ती बिघडलेली मुलगी वाटते। इथे ही रूममेट टेसासोबत गप्पा मारायला सुरुवात करते। ती टेसाला सांगत असते की आपण खूप मज्जा करूयात, तुला बिना आयडीची मी क्लबमध्ये पण घेऊन जाऊ शकते। हे ऐकून टेसाच्या आईला वाटते की ह्या रूममेटचा टेसावरती वाईट प्रभाव पडेल, म्हणून ती टेसाला रूमच्या बाहेर बोलावते आणि म्हणते तू इथे नाही राहू शकत, आपण तुझ्यासाठी दुसरी रूम घेऊयात। टेसा म्हणते प्लीज असं काही करू नको, तू माझ्यावर विश्वास ठेव, मी कोणतीही चुकीची गोष्ट नाही करणार। तिची आई टेसाला म्हणते की फक्त तुझा अभ्यास महत्त्वाचा आहे, यावरतीच तुझं लक्ष असायला हवं। टेसा आत्ता हो बोलते आणि यानंतर तिची आई तिथून निघून जाते। टेसा पुन्हा तिच्या रूममध्ये येते। तिची रूममेट तिला विचारते की कुठे बाहेर जायचं का, पण टेसा तिला नको म्हणून सांगते। टेसाने तिच्यासोबत खूप सारी पुस्तके आणलेली असतात। तिची मैत्रीण तिला म्हणते की एवढी पुस्तकं कोण घेऊन येतं। टेसा म्हणते की मला पुस्तकं वाचायला खूप आवडतात, सो मी ही पुस्तकं घेऊन आली। दुसऱ्या दिवशी टेसा तिच्या वर्गात जाते। इथे तिचा एक मित्र बनतो ज्याचं नाव असतं लँडन। टेसा इकॉनॉमिक्सच्या वर्गात गेलेली असते, पण खरं तर तिला इंग्लिश आवडतं। इंग्लिश शिकून तिला कोणती चांगली नोकरी नाही लागू शकणार, म्हणून ती इकॉनॉमिक्स शिकून फायनान्शियली स्टेबल राहणार आहे। यानंतर आपण रात्रीचा सीन पाहतो ज्यामध्ये टेसा तिच्या रूममध्ये असते। ती आंघोळ करून बाहेर येते तेव्हा तिचा हार्डिन बसलेला असतो। ती त्याला पाहून घाबरते। ती म्हणते की तू इथं काय करतोय। ती त्याला तिथून जायला सांगते, पण हार्डिन तिच्या रूममेटचा फ्रेंड असतो, त्याच्यामुळे तो तिथंच थांबतो। टेसाला आधी वाटतं की हा तिच्या रूममेटचा बॉयफ्रेंड आहे, पण तिची रूममेट तिला सांगते की आम्ही दोघे फक्त फ्रेंड्स आहोत। इथे आपण पाहतो की हार्डिन आणि टेसाचे रूममेट्स पार्टीला चाललेले असतात। ते टेसाला पण त्यांच्यासोबत बोलवतात, पण टेसा पार्टीला यायला नकार देते। मग हार्डिन तिला म्हणतो की तुला पाहून मी पार्टीत तुला इमेजिन पण नाही करू शकत। यानंतर आपण पाहतो की टेसा एक पुस्तक वाचत असते। हार्डिन त्यातल्या स्टोरीचा स्पॉइलर देतो आणि तिथून निघून जातो। पुढे आपण पाहतो की टेसा खूप अभ्यास करते। नेहमी ती तिच्या फ्रेंड्सना पार्टीला जाताना एन्जॉय करताना पाहत असते। असंच एके दिवशी तिची फ्रेंड तिच्या जवळ येते आणि तिला म्हणते की आज पार्टी आहे, तू पण माझ्यासोबत पार्टीला चल। टेसाला पण यावेळी नकार देता येत नाही आणि ती पार्टीला जाण्यासाठी तयार होते। पुढे आपण पाहतो की या पार्टीमध्ये हार्डिन पण आलेला असतो। टेसा तिच्या फ्रेंडसोबत हार्डिन जवळ बसते। सर्वजण ड्रिंक करत असतात, पण टेसा ड्रिंक करत नाही। तरी सर्व फ्रेंड्स तिला एक छोटा पेग बनवून देतात आणि टेसा तो पेग पिते। यानंतर सर्वजण एक गेम खेळायला लागतात। हा गेम ट्रूथ अँड डेअरचा असतो। जेव्हा टेसाचा चान्स येतो तेव्हा टेसा ट्रूथ निवडते। टेसाची मैत्रीण तिला विचारते की अशी एक विचित्र जागा सांग जिथे तू इंटिमेट झाले असशील। इथे टेसाला अनकम्फर्टेबल फील होतं। सर्वांना कळते की टेसा आजपर्यंत कोणासोबतही इंटिमेट झाली नाही। यानंतर ते टेसाला डेअर देतात की हार्डिनने तिला किस करावं लागेल। हार्डिन तिच्या जवळ जातो तेव्हा टेसा म्हणते मी असला स्टुपिड गेम नाही खेळणार, असं बोलून ती तिथून निघून जाते। नंतर तिला तिच्या बॉयफ्रेंडचा फोन येतो तेव्हा तिच्या लक्षात येतं की आज हे दोघं बोलणार होते, पण टेसा या पार्टीत आलेली त्याच्यामुळे ती बोलू शकली नाही। इथे फोनवरून तिच्या बॉयफ्रेंडला पार्टीचा आवाज ऐकू जातो। त्याला समजतं की टेसा पार्टीमध्ये आहे। तो तिला विचारतो की तू ड्रिंक केली आहेस का। टेसा त्याला सर्व काही खरं सांगते। तिचा बॉयफ्रेंड तिच्यावरती चिडतो आणि यानंतर ह्या दोघांचं भांडण होतं। पुढे टेसा पार्टीमध्ये शांत जागा शोधण्यासाठी वरच्या खोलीत जाते। ह्या खोलीत खूप सारी पुस्तकं असतात। ज्या प्रकारचे बुक्स टेसाला आवडतात तसेच बुक्स या खोलीत राहणाऱ्या व्यक्तीला पण आवडतात। तेवढ्यात तिथे हार्डिन येतो। हार्डिन विचारतो की तू माझ्या रूममध्ये काय करतेस। जे पुस्तक टेसाच्या हातात असतं त्याच्यातील एक पॅसेज तो तिला ऐकवतो। टेसा त्याला विचारते की तू नशेत आहेस का। हार्डिन म्हणतो की मी पण तुझ्यासारखाच आहे, मी पण दारू नाही पित। इथे हार्डिन तिच्या खूप जवळ जातो तेव्हा टेसा त्याला विचारते की तू अजून गेमच खेळत आहेस का। यावर हार्डिन तिला बोलतो की तू अजूनही डेअर पूर्ण नाही केलं। हे दोघे एकमेकांजवळ येऊन किस करणारच असतात तेव्हाच टेसा म्हणते की हे चुकीचं आहे आणि ती तिथून निघून जाते। इथे आपल्याला कळते की टेसा हार्डिनशी अट्रॅक्ट झालेली असते। दुसऱ्या दिवशी लिटरेचरच्या वर्गात हार्डिन आणि टेसा दोघे असतात। या वर्गात एका पुस्तकाविषयी चर्चा चालू असते ज्याचं नाव असतं प्राइड अँड प्रेजुडाइज। हे एक रोमॅन्टिक नॉव्हल आहे। या पुस्तकाविषयी चर्चा सुरू असते तेव्हा याविषयी हार्डिनला विचारलं जातं। हार्डिनच्या बोलण्यावरून आपल्याला कळते की त्याचा प्रेमावरती विश्वास नाहीये, पण टेसाचं मत थोडं वेगळं असतं। ती हार्डिनवरती चिडते आणि लँडन सोबत तिथून निघून जाते। ती लँडनला म्हणते की हा मुलगा असं कसा आहे, असं कोण बोलतं का। खरं तर लँडन आणि हार्डिन दोघे एकमेकांचे नातेवाईक असतात।
हार्डिनच्या वडिलाचं लँडनच्या आईसोबत लवकरच लग्न होणार असतं आणि यानंतर हे दोघे सावत्र भाऊ बनणार आहेत। इथे आपल्याला कळतं की हार्डिन राज्यपालाचा मुलगा आहे। पुढच्या सीनमध्ये आपण पाहतो की टेसा तिच्या मैत्रिणीसोबत टॅटू शॉपमध्ये आलेली असते, जिथे तिची मैत्रीण टॅटू काढत असते। तिची मैत्रीण तिला म्हणते की तू पण टॅटू काढ, पण टेसा म्हणते की जर माझ्या आईला कळलं तर ती मला मारूनच टाकेल। इथे आपल्याला कळतं की टेसाची लाईफ आजपर्यंत तिच्या आईनेच प्लॅन केलेली आहे। तिचा बॉयफ्रेंड तो पण तिच्या आईनेच तिच्यासाठी निवडलेला। टेसा यापासून खूपच चिडली, पण तरी ती तिच्या आईचं सर्व काही ऐकते। पुढे आपण पाहतो की टेसा जेव्हा कॅफेत असते तेव्हा तिथे तिला हार्डिन भेटतो। तो टेसाला म्हणतो की मी तुझ्या रूममेटचा मित्र आहे, आपण कधी ना कधी भेटणारच आहोत, तर तू मला इग्नोर नाही करू शकत। त्याला टेसाचा मित्र बनायचं असतं, तर तो तिला म्हणतो की चल मला तुला एक जागा दाखवायची आहे। टेसा आधी नको म्हणते, पण नंतर ती तिचा निर्णय बदलते। इथून हार्डिन तिला एका जंगली भागात घेऊन जातो, जिथे एक मोठा तलाव असतो। टेसाला ही जागा खूप सुंदर वाटते। हार्डिन त्याचा शर्ट काढतो आणि तलावात उडी मारतो। तो टेसाला पण पाण्यात बोलवतो, पण टेसा नको म्हणते, कारण तिच्याकडे दुसरे कपडे नसतात। हार्डिन म्हणतो की तू माझा शर्ट घालू शकतेस। टेसा त्याचा शर्ट घालते आणि ती पण पाण्यात उतरते। पाण्यात आल्यावर टेसा हार्डिनला विचारते की तू ह्या जगात सर्वात जास्त प्रेम कोणावरती करतो? हार्डिन म्हणतो उत्तर सोपं आहे, मी सर्वात जास्त प्रेम स्वतःवरतीच करतो। हार्डिन विचारतो की तुझ्या बॉयफ्रेंडचं नाव काय आहे? टेसा म्हणते त्याचं नाव नोआ आहे। हार्डिन तिला विचारतो की तुला मिळवण्यासाठी त्याने असं काय केलं? टेसा म्हणते की तो खूप नाईस आहे। इथे हार्डिन तिला म्हणतो की नाईसचा हा दुसरा अर्थ खूपच बोर आहे। यानंतर हार्डिन तिला मोठा श्वास घ्यायला सांगतो आणि ते दोघे पाण्याच्या आत जातात। जेव्हा दोघे पुन्हा वरती येतात तेव्हा हार्डिन म्हणतो की हे ऐकलंस का, आत पूर्ण शांतता होती, हे सर्वात जास्त पीसफुल आहे। हे दोघे एकमेकांच्या जवळ येतात। टेसा म्हणते की तू तर म्हणाला होतास की आपण फक्त मित्र बनून राहणार। इथे हार्डिन तिला म्हणतो की आपण कधीच फ्रेंड नाही राहू शकत। यानंतर ते दोघे किस करतात। ते तलावातून बाहेर येतात आणि इथे हार्डिन टेसाला टच करायला लागतो। काही वेळातच तो तिला टच करायचं बंद करतो। टेसा त्याला विचारते की तू का थांबलास? हार्डिन म्हणतो की आपल्याकडे खूप वेळ आहे, ह्या नात्याला आपण हळूहळू वाढवायला हवं। यानंतर ते दोघे एका रेस्टॉरंटमध्ये येतात। इथे ते एकमेकांसोबत खूप गप्पा मारतात। टेसा त्याला विचारते की तू प्रेमावरती विश्वास का नाही ठेवत? हार्डिन म्हणतो की अर्थातच मी विश्वास ठेवतो। मग टेसा म्हणते की तू तर त्या वर्गात म्हणाला होतास की तुझा प्रेमावरती विश्वास नाही म्हणून। इथे हार्डिन म्हणतो की माझ्या प्रत्येक बोलण्यावरती तू विश्वास ठेवू नकोस। तेवढ्या तिथे हार्डिनचे फ्रेंड्स येतात। त्याला थोडं ऑकवर्ड वाटतं, सो तो टेसाला घेऊन तिथून निघून येतो। टेसा हे नोटीस करते आणि त्याला असं करण्याचे कारण विचारते। हार्डिन म्हणतो असं काही नाहीये। टेसा हार्डिनला म्हणते की मी आता माझ्या बॉयफ्रेंड सोबत ब्रेकअप करते, त्याला फसवत ठेवणं बरोबर नाही। हार्डिन तिला म्हणतो की मी तुला डेट नाही करणार, मी डेटिंगवर विश्वास नाही ठेवत। टेसाला खूप राग येतो आणि ती तिथून निघून जाते। दुसऱ्या दिवशी आपण पाहतो की टेसाला तिचा बॉयफ्रेंड भेटायला येतो। त्याला पाहून टेसाला खूप आनंद होतो। त्याच दिवशी रात्री एक पार्टी असते, तिथे सर्वजण आलेले असतात। टेसा आणि तिचा बॉयफ्रेंड पण तिथे जातात। इथे सर्वजण गेम खेळायला लागतात। आपण पाहतो की इथे हार्डिन पण आलेला असतो। ह्याच पार्टीत एक मुलगा टेसाची छेड काढत असतो। टेसा त्याला स्वतःपासून दूर करण्याचा प्रयत्न करत असते, पण तो मुलगा टेसाची छेड काढणं बंद करत नाही। तेव्हाच हार्डिन हे सर्व पाहतो आणि त्याला याचा राग येतो। तो स्वतःच्या जागेवरून उठतो आणि त्या मुलाला खूप मारतो। हा सीन इथेच कट होतो आणि आपण पुढे पाहतो की टेसाचा बॉयफ्रेंड रात्री तिच्यासोबतच थांबलेला असतो। जेव्हा टेसाचा बॉयफ्रेंड झोपतो तेव्हा टेसाला लँडनचा मेसेज येतो। आपल्याला माहिती की हार्डिन आणि लँडन एकाच घरात राहतात। हार्डिनचं आणि त्याच्या वडिलांचं भांडण झालेलं असतं, त्यामुळे हार्डिन खूप दुःखी असतो। म्हणूनच लँडनने टेसाला बोलवलेलं असतं। टेसा त्याच्या घरी गेल्यावरती लँडन जे काही घडलं ते तिला सांगतो। जेव्हा हार्डिन आणि त्याच्या वडिलांचं भांडण चाललेलं तेव्हा टेसाचं नाव पण त्यांच्या भांडणात आलेलं। इथे टेसा पाहते की हार्डिन पूल जवळ बसलाय। ती हार्डिन जवळ जाते। हार्डिन आणि टेसामध्ये जे काही घडलं त्यामुळे हार्डिन नाराज असतो। हार्डिन तिला म्हणतो की माझे वडील पुन्हा लग्न करणार आहेत, हे मला बरोबर नाही वाटत। माझी आई लंडनमध्ये आहे आणि तिची फायनान्शियल परिस्थिती खूप खराब आहे, तरी माझे वडील असं कसं करू शकतात? हार्डिनने खूप दारू पिलेले असते। इथे हार्डिन रागात दारूची बाटली फोडून टाकतो। टेसा त्या बॉटलचे तुकडे उचलत असते तेव्हा त्याच्या हाताला एक तुकडा कापतो। हार्डिन लगेच त्यावर मलमपट्टी करतो। तो टेसाला म्हणतो की तुझ्यासोबत मी जे काही केलं त्यासाठी मला माफ कर। तो म्हणतो मी चुकीचा होतो, मला वाटायचं की आपण डेटिंग नाही केली पाहिजे, पण आता मी तुला भेटलोय तर मला तुझ्यासोबतच राहायचंय। हे दोघे इथे किस करतात आणि तिथेच झोपे जातात। सकाळी जेव्हा टेसा उठते तेव्हा तिला तिच्या बॉयफ्रेंडचे खूप सारे मिस कॉल दिसतात। टेसा लगेच तिच्या बॉयफ्रेंड जवळ जाते। तेव्हा तिचा बॉयफ्रेंड तिला विचारतो की रात्री अचानक तू कुठे गेलेलीस? टेसा म्हणते माझ्या एका फ्रेंडला मदत हवी होती। बॉयफ्रेंड विचारतो असा कोणता फ्रेंड होता? हे दोघे बोलतच असतात तेवढ्यात हार्डिन तिथे येतो। त्याला पाहिल्यावर टेसाच्या बॉयफ्रेंडला सर्व काही समजतं।
आणि तो रागात तिथून निघून जातो. टेसाचं तिच्या बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप झाल्यामुळे ती खूप दुःखी होते. 1-2 दिवस ती कोणाशीच बोलत नाही. पुढे आपण पाहतो की टेसा हार्डिनला भेटायला आलेली आहे. हे दोघे घराच्या छतावरती गप्पा मारत असतात. टेसा हार्डिनला म्हणते की तो माझा खूप चांगला मित्र होता, पण तू माझ्यासाठी त्यापेक्षाही अधिक आहेस. पुढे आपण पाहतो असंच एके दिवशी हे लायब्ररीत असतात. तेव्हा लायब्ररी बंद झाल्यानंतर सुद्धा ते लायब्ररीच्या आतमध्येच लपतात. इथे हार्डिन टेसाला एक पुस्तक वाचून दाखवतो. आता यांचं नातं खूप चांगलं चालू असतं. एके दिवशी टेसा आणि हार्डिन टेसाच्या रूममध्ये असतात. तेव्हाच तिथे टेसाची आई येते. टेसाच्या आई या दोघांना एकत्र पाहून टेसावरती रागवायला लागते. ती म्हणते की मी तुला इथे शिक्षणासाठी पाठवलेलं, पण तू हे काय करतेस? टेसा तिच्या आईला म्हणते की तू चुकीचं समजतेस. पण टेसाची आई तिला म्हणते की तू आत्ताच्या आत्ता हार्डिन सोबत ब्रेकअप कर. टेसा ब्रेकअप करायला नकार देते. इथे टेसाची आई तिला म्हणते जर तू माझं ऐकलं नाहीस तर मी तुझा सर्व खर्च पाणी बंद करून टाकेल. पण टेसा तिच्या आईचं काहीच ऐकायला तयार होत नाही. हा सीन इथे कट होतो आणि दुसऱ्या दिवशी आपण पाहतो की हार्डिन टेसाला एका ठिकाणी घेऊन जातो. तो तिला सांगतो की ही जागा माझ्या वडिलांच्या मित्राची आहे. त्याच्या वडिलांचा मित्र एक आर्टिस्ट आहे आणि ते दुसऱ्या देशात राहतात. ह्या घरी ते कधीच येत नाहीत. हार्डिन टेसाला म्हणतो की आपण इथे राहू शकतो. हार्डिन म्हणतो की मी ऐकलेलं की तुझी आई तुला सपोर्ट नाही करणार, म्हणून मी हे घर भाड्याने घेत आहे. हा सीन इथंच कट होतो आणि पुढे आपण पाहतो की हार्डिन आणि टेसा आता हॅपी कपल आहेत. ते एकमेकांना रोमॅन्टिक स्टोरीज वाचून दाखवतात, सनसेट पाहतात आणि वेगवेगळ्या ठिकाणी ते जातात. एके दिवशी हे दोघे एक्वेरियममध्ये गेलेले असतात. हार्डिन टेसाला म्हणतो की कधी कधी मला विश्वास बसत नाही की तू माझ्या आयुष्यात आहेस. माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे. त्याला कधी कधी वाटतं की टेसाला तो डिझर्व नाही करत, पण टेसा त्याला गप्प करते. ते हार्डिनला म्हणते की असं काही नाहीये. यानंतर आपण पाहतो की हार्डिनच्या वडिलांचं लग्न असतं. त्यामुळे त्याच्या वडिलांनी मोठी पार्टी ठेवलेली असते. हार्डिन ह्या पार्टीत अनकम्फर्टेबल फील करत असतो, तरी तो ह्या पार्टीत थांबतो. हार्डिनला सपोर्ट देण्यासाठी टेसा पण त्याच्यासोबत आलेली असते. त्याच पार्टीत टेसा हार्डिनच्या वडिलांना भेटते. त्यांच्यात थोड्या गप्पा रंगतात. तेव्हा हार्डिनचे वडील टेसाला विचारतात की तू कोणत्या विषयात मास्टर्स करत आहे? टेसा म्हणते की मी इकॉनॉमिक्समध्ये मास्टर्स करते, पण मला लिटरेचरमध्ये इंटरेस्ट आहे. हार्डिनचे वडील म्हणतात की जर तुला फायनान्शियल स्टेबिलिटी हवी असेल तर माझ्या मित्राची एक पब्लिशिंग कंपनी आहे, तिथं तू जॉब करू शकतेस. टेसाला त्यांची आयडिया चांगली वाटते. यानंतर हे सर्व डिनर टेबलवरती बसलेले असतात. तेव्हा हार्डिनचे वडील पार्टीमध्ये छोटंसं भाषण देत असतात. त्याचे वडील सांगत असतात की माझ्या आयुष्यात खूप साऱ्या चुकीच्या गोष्टी होत्या, पण मी जेव्हा माझ्या नवीन बायकोला भेटलो त्यानंतर सर्व काही ठीक झालं. त्या हार्डिनविषयी पण खूप चांगल्या गोष्टी बोलतात, पण हार्डिन यावरती रागवतो. तो टेसाला म्हणतो की जेव्हा मी लहान होतो तेव्हा माझे वडील नेहमी दारू प्यायचे. ते केव्हाच चांगले वडील नव्हते. आता ते अचानक कसे काय बदलू शकतात? तो सांगतो की त्याच्या वडिलांनी खूप लोकांची उधारी करून ठेवलेली, ज्याच्यामुळे त्याच्या आईला पण एकदा मार खावा लागला होता. तो म्हणतो की मी माझ्या वडिलांना खूप हेट करतो. यानंतर हार्डिनच्या वडिलांचं भाषण संपतं आणि ते हार्डिन जवळ येतात. हार्डिन उदास असतो आणि तो त्याच्या वडिलांशी भांडण करणारच असतो. तेवढ्यात टेसा त्याला अडवते आणि हे दोघे डान्स करायला जातात. इथून डान्स झाल्यावर ते घरी जातात आणि इथे पहिल्यांदा ते दोघे इंटिमेट होतात. यानंतर आपण पाहतो की टेसा तिच्या कॉलेजमध्ये असते. तेव्हाच एक मुलगी तिला भेटायला येते. तिचं नाव असतं मॉली. ही हार्डिनचीच एक मैत्रीण असते. ती टेसाला विचारते की तुझा बॉयफ्रेंड कुठं आहे, तो दिसत नाहीये. हार्डिनच्या फ्रेंडला टेसा आणि हार्डिनच्या रिलेशनबद्दल माहिती नसतं. टेसा तिला सांगते की मी माझ्या बॉयफ्रेंड सोबत ब्रेकअप केला आहे. इथे मॉलीला कळते की टेसा आणि हार्डिन एकमेकांना डेट करत आहेत. ह्या दोघींमध्ये थोडं ऑकवर्ड कन्व्हर्सेशन होतं. टेसाला हे खूपच विचित्र वाटतं. पुढे संध्याकाळी जेव्हा टेसा घरी असते तेव्हा हार्डिनच्या मोबाईलवरती काही मेसेज येतात. टेसा ते मेसेज पाहते तेव्हा त्यातला एक मेसेज मॉलीचा असतो. तिने हार्डिनला भेटायला बोलवलेलं असतं. हा मेसेज वाचल्यावर टेसा हार्डिनला विचारते की मॉलीने तुला का बोलवलंय? हार्डिन म्हणतो त्याला इग्नोर कर. मी तिला रिप्लाय पण नाही दिला. यानंतर हार्डिन घरातून निघून जातो. रात्र होते तरी हार्डिन घरी येत नाही. टेसाला आधीच संशय आलेला असतो, सो ती घरातून बाहेर निघते. तेव्हा तिला बाहेर हार्डिनचा एक मित्र भेटतो. टेसा त्याला विचारते की हार्डिन कुठे आहे? तेव्हा हार्डिनचा फ्रेंड हार्डिनचं लोकेशन तिला सांगतो. पुढे टेसा एका रेस्टॉरंटमध्ये येते जिथे हार्डिनचे सर्व फ्रेंड्स असतात. टेसा त्यांच्या जवळ जाऊन बसते. ते टेसाला विचारतात की तू तुझ्या रूममध्ये नाही राहत, मग सध्या तू राहतेस कुठे? टेसा सांगते की मी आणि हार्डिन रिलेशनमध्ये आहोत, सो आम्ही एका वेगळ्या ठिकाणी राहतोय. हे ऐकून मॉलीला खूप त्रास होतो, कारण तिला आधीपासूनच हार्डिन आवडायचा. इथे मॉली टेसाला म्हणते की तुला खूप साऱ्या गोष्टी माहिती नाहीयेत. मॉली यापुढे बोलणारच असते तेवढ्यात हार्डिन तिथे येतो. हार्डिनला माहिती करायचं असतं की मॉली काय म्हणणार होती, त्यामुळे तो टेसाला बाहेर बोलवण्याचा प्रयत्न करतो, पण टेसा तिथंच थांबते. पुढे मॉली टेसाला सांगते की ज्या दिवशी आपण ट्रूथ अँड डेअर खेळत होतो तेव्हा तू तिथून निघून गेलेलीस, त्यामुळे आम्ही हार्डिनला एक डेअर दिलेलं.
इथे ती टेसाला एक व्हिडिओ दाखवते ज्यात हार्डिन म्हणत असतो की मी टेसाला माझ्या प्रेमात पाडू शकतो. टेसाला हे पाहून खूप दुःख होतं. इथेच टेसाचे फ्रेंड्स पण असतात. ती त्यांना म्हणते की तुम्हाला सर्व काही माहीत होतं तरी तुम्ही मला काहीच कसं नाही सांगितलं. असं म्हणून ती तिथून रागात निघते. हार्डिन तिला समजवण्यासाठी तिच्या मागे येतो पण टेसाला त्याच्याशी बोलायचं नसतं. हार्डिन तिला म्हणतो की मी तुला जाणून घेण्याअगोदर ही पैंज लावलेली. हार्डिन टेसाला सांगत असतो की तो तिच्यावर खूप प्रेम करतो पण टेसा तिथून निघून जाते. पुढे आपण पाहतो की टेसा घरी जाते जिथे ती तिच्या आईशी माफी मागते. आजपर्यंत तिच्या आईने सर्व गोष्टी तिच्याप्रमाणे टेसावरती लादलेल्या त्यामुळे टेसाची आई पण टेसाशी माफी मागते. त्यानंतर टेसा तिच्या एक्स बॉयफ्रेंडला भेटायला जाते. इथे टेसा त्याला म्हणते की माझी इच्छा नव्हती की तुला मी दुःखी करावं. तो तिला म्हणतो की मला माहीत आहे की तू मला कधीच हर्ट नाही करणार. तो टेसाला माफ करतो. तो तिला म्हणतो की आपण मोठे होतो आणि स्वतःला शोधतो, यात काहीच वाईट नाही. हे दोघे पुन्हा एकमेकांचे चांगले फ्रेंड्स बनतात. टेसाला पण पब्लिशिंगमध्ये काही ना काही करायचं असतं सो ती हार्डिनच्या वडिलांनी जी कंपनी सांगितलेली तिथे जॉबसाठी अप्लाय करते. इथे ती सिलेक्ट पण होते. काही दिवसांनी टेसा पुन्हा कॉलेजला येते. तिचे कॉलेजचे वर्ष आता संपत आलेलं असतं. वर्षाच्या शेवटी लिटरेचरच्या वर्गात सर्वांना निबंध लिहायचा असतो. यातच हार्डिनने टेसासाठी एक लेटर लिहिलेलं असतं जे तो त्यांच्या टीचरकडे सबमिट करतो. टीचर ते लेटर वाचते आणि टेसाला देते. टेसा ते लेटर घेते आणि हार्डिन टेसाला पहिल्यांदा ज्या तलावाजवळ घेऊन गेलेला तिथे जाऊन टेसा ते लेटर वाचायला लागते. त्या लेटरमध्ये हार्डिनने लिहिलेलं असतं की मी खूप सारे रोमॅन्टिक नॉवेल्स वाचलेत. त्यात नेहमी लिहिलेलं असायचं की आयुष्य खूपच अर्धवट आहे पण आपल्या आतमध्ये जे काही कमतरता आहेत ते प्रेमाने भरून निघू शकतात. मला वाटायचं की हे सर्व चुकीचं आहे. मी कधीही त्यावर विश्वास नाही ठेवला. पण जेव्हा मी तुला भेटलो तेव्हापासून माझी सर्व थिंकिंग चेंज झाली. मी अंधारात होतो. तू माझा हात पकडलास आणि मला प्रकाशात घेऊन गेलीस. मी काय होतो हे मला कधीच कळले नाही. तू मला विचारले होते की मी सर्वात जास्त प्रेम कोणावर करतो. आता माझ्याकडे त्याचं उत्तर आहे. मी माझ्यापेक्षाही अधिक तुझ्यावर प्रेम करतो. हार्डिनने यापुढे लेटरमध्ये टेसाची माफी मागितलेली असते. ते लेटर संपतं आणि हार्डिन टेसाजवळ येऊन बसतो. इथे टेसा हार्डिनला माफ करते आणि ह्याच सीनसोबत हा मूवी संपतो. हा मूवी 2019 मध्ये आलेला. ह्याचे डिरेक्टर होते जेनी गेज आणि $14 मिलियन बजेट असलेल्या ह्या चित्रपटाने त्यावेळी 69.7 मिलियनची कमाई केलेली.